गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यासी योग यामधील 63वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपण 63वा श्लोक पाहूया. इति ते ज्ञानम् आख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृशेत देशेन यथा इच्छसी तथा कुरु. अर्थ, याप्रमाणे मी तुला अत्यधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. भगवंतांनी अर्जुनाला यापूर्वीच ब्रह्मभूत ज्ञानाचे वर्णन करून सांगितले आहे. ब्रह्मभूत अवस्थेतील पुरुष सदैव आनंदी असतो. तो कधी शोक करीत नाही किंवा त्याला कशाची कामनाही नसते. हे गुह्य ज्ञानामुळे घडते. श्रीकृष्णांनी परमात्म्याचे ज्ञान स्पष्ट करून सांगितले आहे. हे ज्ञान देखील ब्रह्मज्ञान होय, परंतु हे अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे. या श्लोकामधील यथा इच्छसी तथा कुरु, तुझ्या इच्छेस जे येईल ते कर, हे शब्द दर्शवितात की परमेश्वर जीवांच्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती कशी करू शकतो याचे वर्णन भगवंतांनी सर्व दृष्टींनी भगवद्गीतेत केले आहे. अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश होय. मनुष्याने सत्सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे मान्य केले पाहिजे. यामुळे तो सदैव कृष्ण भावना भावित राहू शकतो. कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे मानवी जीवनाची परमोच्च परिपूर्ण अवस्था होय. अर्जुनाला साक्षात भगवंतच युद्ध करण्याचा आदेश देत आहेत. भगवंतांना शरण जाणे यातच जीवांचे सर्वोत्तम हित आहे. यामध्ये परमेश्वराचा काही स्वार्थ नाही. शरणागत होण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे या विषयाचा विचार करण्यास मनुष्य स्वतंत्र आहे. भगवंतांचा उपदेश ग्रहण करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. असा उपदेश श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त होतो. हरे कृष्णा. श्री प्रभुपादांच्या तात्पर्याद्वारे आपण या श्लोकाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. आता याच्यामध्ये 2 भाग आहेत महत्वाचे, की ज्याच्यामध्ये गुह्य अधिकतर गुह्य ज्ञान दिलं आहे असं भगवंत म्हणतात, आणि दुसरं म्हणतात की याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर, असं दोन्ही सांगतात. म्हणजे भगवंतांनी आता स्वतःच काम केलेलं आहे आणि असा अट्टहास करत नाहीयेत की ते तुला पटलंच पाहिजे आणि तू त्याप्रमाणेच वागलं पाहिजे. तर दुसरा तरी सुद्धा काय महत्वाचा पार्ट आहे की ते अर्जुनाला म्हणतात की आता तुला जे काही तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे तू कर. तर आता इथे 2 या वेगवेगळ्या भागांवरती आपण पाहूयात. तर अधिकतर गुह्य ज्ञान म्हटलेलं. तर ज्ञान कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण भगवंतांनी स्वतः घालून दिलेले आहे. की आता आपण बऱ्याचदा असं असतं ना की एखादा आपण ज्ञान देतो किंवा कुणाला काही माहिती देतो, तर
ती कशा प्रकारे असू शकते, तर एक तर अगदी रेडी, हा स्पून फिडिंग ज्याला म्हणतो आपण, तर त्या पद्धतीने असू शकते, की म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला दुसरा काही विचार करण्याचा वेळ पण देत नाही आपण, किंवा तशी गरज पण भासू देत नाही. म्हणजे सगळंच आपण अगदी हे असं करायचंय, ते तसं करायचं, असं सगळं A to Z सगळं रेडी आपण करून देतो. तर असं स्पून फिडिंग, हा, असं भगवंतांनी इथं केलेलं नाहीये. म्हणजे आणि दुसरं म्हणजे काय केलेलं आहे, की त्या ज्ञानाचं म्हणजे अर्जुनाला विचारांना उद्युक्त करणार अशा पद्धतीने त्यांनी हा पूर्ण संवाद साधलेला आहे. की असं नाहीये की सगळं रेडी करून दिलंय आणि आता तू युद्ध कर, अशा प्रकारे कर, तशा प्रकारे कर, असं काहीच सांगितलेलं नाहीये भगवंतांनी. फक्त का करायला पाहिजेस तू युद्ध, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता दोन गोष्टी असतात, की स्पून फिडिंग मध्ये आपण सगळं रेडी करून ठेवतो, आणि दुसरं म्हणजे असं पण केलेलं नाहीये की काय म्हणजे कशासाठी करायचंय काय, असं पूर्णपणे त्या गोष्टीपासून असं वेगळं असं ठेवलेलं नाहीये. तर ते पण समजून सांगितले. त्यामुळे रिसोर्सेस ज्याला म्हणतो आपण, की त्या कर्मासाठी किंवा त्या कार्यासाठी प्रवृत्त करण्याचे जे काही अनुकूल परिस्थिती आहे, हा, किंवा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी भगवंतांनी इथं पुरवलेल्या आहेत. तसं छोटस उदाहरण घेऊयात आपण, की आपण समजा आपल्या मुलांना सरबत, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सरबत कसं करायचं हे शिकवायचे आपल्याला. तर आपण काय म्हणजे दोन पद्धतीने शिकवू शकतो आपण. एक तर हे लिंबू घे, हा, हे अर्ध लिंबू घ्यायचं, एवढं पाणी घ्यायचं, साखर एवढी घ्यायची, मीठ एवढं घ्यायचं, असं सगळं एकत्र करून ते हलवायचं, झालं लिंबू सरबत. अशा पद्धतीने आपण अगदी सर्व काही सांगतो. दुसरं म्हणजे आपण अजून कुठल्या पद्धतीने सांगू शकतो, की जर कुणाला समजा गोड कमी हवंय, तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करता येईल, किंवा थोडासा आंबटपणा जास्त हवाय, किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडस अजून थंडपणा हवाय, तर त्याच्यामध्ये सब्जाचं बी मिक्स करू शकतो. किंवा असं नाहीये की फक्त लिंबूच हवंय, तर कुठलंही आंबट फळ घेतलं तरी सुद्धा हे सरबत करता येईल. अशा पद्धतीने जर आपण ज्ञान दिलं, तर त्याचं दुसरा काय परिणाम होऊ शकतो, की लिंबू सरबत तर कळालं, परंतु अच्छा, आंबट म्हणजे कोकमचं पण सरबत करता येईल, कैऱ्यांचे दिवस आहेत, आंब्याचे दिवस आहेत, तर कैरीचं पन्ह देखील करता येईल, किंवा अजून जे काही बाकीचे गोष्टी आहेत, हा, म्हणजे लिचीचं सरबत किंवा बेलफळाचं सरबत, अशा पद्धतीने आपण त्यांना विचारांना उद्युक्त करू शकतो. तर किंवा थोडीशी वेलची पावडर घालू शकतो. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन, हे जे इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्याला म्हणतो आपण, तर ते करण्यासाठी आपण मुलांना ज्या पद्धतीने किंवा कोणालाही आपण एखादी गोष्ट शिकवायची, तर त्यासाठी आपण उद्युक्त करू शकतो. म्हणजे आपण काय केलं, केवळ आपण अशा पद्धतीने रिसोर्सेस किंवा माहिती पुरवली, की ज्याच्यामध्ये अगदी रेडीमेड नॉलेज नसेल, की एवढंच करायचं आणि तेवढंच करायचं, असं नाहीये. तर हे असं केलं तर अशी चव होईल, तसं केलं तर तशी चव लागेल, अशा पद्धतीने आपण शिकवू. तर ही गोष्ट फार महत्वाची, की ज्याच्यामध्ये आपण समोरच्याच्या विचारांना देखील चालना देतो. भगवंतांनी संपूर्ण भगवद्गीतेमध्ये या प्रकारेच अर्जुनाला हे सर्व ज्ञान दिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरं एक काय असतं, की जेव्हा हे ज्ञान मिळालं अर्जुनाला, तर असं नाहीये की तू अशाच पद्धतीने केलं पाहिजे किंवा तू केलंच पाहिजे, असा पण अट्टहास भगवंतांनी या श्लोकाच्या दुसऱ्या भागामध्ये सांगितलेला नाहीये. तर इथे स्वतंत्र इच्छाशक्ती
की ज्या इच्छाशक्तीचा वापर करूनच खर तर आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत, तर ही स्वतंत्र इच्छाशक्ती मात्र भगवंत त्याचा एक सन्मान ठेवतात आणि त्या गोष्टीला ते हात लावत नाही. ते म्हणतात की मग आता तुला जे हवंय ते तू कर. मी माझं जे काही जे अधिकतम गुह्यतर ज्ञान होतं ते मी तुला दिलेलं आहे, परंतु माझा अट्टहास नाहीये की तू या पद्धतीनेच केलं पाहिजे किंवा युद्ध केलंच पाहिजे, असा अजिबात अट्टहास नाहीये. तर तुला जे काही इच्छा आहे किंवा तुला जे काही वाटतं, पण त्याआधी काय कर, मी जे काही सांगितलंय त्याच्यावरती विचार कर, पूर्ण विचार कर. म्हणजे विचारांचं मंथन कर, असं भगवंत म्हणताय आणि तू योग्य तो निर्णय घे असं म्हणताय. तर आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळतं तर ती एक संधी असते. त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून घेणं ही खूप मोठी संधी भगवंत आपल्याला देत असतात. पण या संधी बरोबर आपल्याकडे आपल्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, तर आपल्यावरती जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात येत असते की या स्वतंत्र बुद्धीचा उपयोग कशा पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे, ही जबाबदारी देखील आपण घेणं गरजेचं आहे. आणि जबाबदारी घ्यायची म्हटलं तर आपल्याला काय हवं, तर ज्ञान हवं. आणि ज्ञानामुळे काय येते, तर परिपक्वता येते आणि त्या स्थितीमध्ये आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो. आता इथं भगवंत सक्ती देखील करू शकत होते. म्हणजे आपण पाहिलं की विश्वरूप दर्शन योग जेव्हा आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये भगवंतांनी या सर्व योद्ध्यांना ऑलरेडी समाप्त केलेलं आहे. त्यांचा विनाश घडवून आणलेला आहे. मग भगवंतांना काय अवघड नाहीये ही गोष्ट की प्रत्येकाला युद्धामध्ये मारणं, परंतु अर्जुनाला आपल्या भक्ताला त्यांना हे श्रेय द्यायचं आहे. तर त्यासाठी म्हणजे कर्म तू कर असं प्रत्येक श्लोकामधनं श्रीकृष्ण त्यांना समजून सांगत आहेत. तर त्या सक्ती ही करू शकले असते की नाही आता मी तुला एवढं सांगितलंय मग तू हे केलंच पाहिजे, असं देखील म्हणू शकत होते. इव्हन आपण देखील आपल्या मुलांना एखादी गोष्ट समजून सांगतो आणि शेवटी काय म्हणतो, आता मी सांगितलंय ना, आता तू हे केलंच पाहिजे, असा आपला अट्टहास असतो. तर श्रीकृष्ण कधीच आपल्यावरती ही सक्ती करत नाही. तर त्यांची शक्ती काय आहे, तर कन्व्हिन्स समजावून सांगणं ही त्यांची शक्ती की जी खूप मोठी आहे. आणि आता सक्तीची शक्ती, सक्ती करण्याची शक्ती आणि समुपदेशनाची शक्ती याच्यामध्ये जर आपण फरक पाहिला तर सगळ्यात मोठा फरक काय आहे, तर सक्तीची शक्ती आपण जेव्हा दाखवतो किंवा त्याचं अवलंबन करतो तर ती केवळ आपल्या बाह्य स्वरूपावरती अवलंबून राहते. जसं की समजा आपली मुलं लहान आहेत तोपर्यंत आपण सक्ती करतो, परंतु एकदा का ती मोठी झाली की ती आपल्या कुठल्याच गोष्टीला जुमानत. मग हे एक्सटर्नल अपीरन्स झाला ना, की आपली पोझिशन काय आहे, तर आपण मोठे आहोत, वयाने आहोत मोठे किंवा अधिकाराने आपण मोठे आहोत. तर ही जोपर्यंत परिस्थिती आहे तोपर्यंत ती मुलं आपल्या नियंत्रणाखाली राहतील. परंतु जर त्यांना आपण ही सक्ती किंवा शिस्त चालू ठेवली तर काय होतं की ते काही काळापर्यंत आपलं ऐकणार, परंतु त्या गोष्टींचं इम्प्रेशन त्यांच्यावरती असतं आणि मग योग्य संधी मिळताच, योग्य वयामध्ये आल्यानंतर स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर मात्र आपल्या म्हणजे त्यांच्याकडे ती शक्ती येते आणि मग त्यावेळेस आपली प्रत्येक गोष्ट जी आपण जबरदस्तीने लादण्याचा ज्यांच्यावर प्रयत्न करत असतो त्या सर्व गोष्टी ते धुडकावून लावतात. त्यामुळं ही गोष्ट एक्सटर्नल गोष्टींवरती अवलंबून असल्यामुळं ती परिस्थिती किंवा त्याची मर्यादा राहते. आता इथं श्रीकृष्णांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी समुपदेशनाची शक्ती वापरली. तर याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर नाही केलेला किंवा मी म्हणतो म्हणून तू कर असं म्हणत नाहीये. तर ते अशा पद्धतीने सांगतात की ज्याच्यामध्ये ते
मनाचा मनाचे विचार आणि बुद्धीचे निर्णय या दोघांमध्ये अर्जुनाला विचार करण्यास भाग पडतात की इथं आपल्याला मनावरती नियंत्रण करायला पाहिजे. आणि मन हे असं चंचल आहे, मनाचे विषय किंवा मन हे इंद्रिय विषयांशी जर संलग्न झाले तर ते चुकीच्या दिशेने आपल्याला नेऊ शकतात. मग मनाला जर नियंत्रणाखाली ठेवायचं असेल तर बुद्धीचा वापर महत्वाचा आहे. मग बुद्धीसाठी आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे. मग ज्ञानामध्ये भगवंतांविषयी, स्वतःविषयी आणि आपल्या संबंधाविषयी ज्ञान असणं गरजेचं आहे. मग ते ज्ञान मिळालं की मग आपली बुद्धी ही पारदर्शक किंवा स्वच्छ बनते आणि मग त्या अवस्थेमध्ये आपली बुद्धी मनावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकते. तर अशा पद्धतीने भगवंतांनी आंतरिक युद्ध किंवा आंतरिक नियंत्रण करण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त केलं आणि मग अर्जुन योग्य तो निर्णय घेऊ शकले पुढे जाऊन. त्यामुळं हे फार महत्वाचं आहे की आपण जेव्हा अशा पद्धतीने समुपदेशन करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीलाच खरं तर निर्णय घेण्यासाठी भाग पाडतो. त्याच्यानंतर म्हणजे आपण पाहू शकतो की हा फार महत्वाचा फरक आपल्या दृष्टीने देखील आहे की केवळ सक्ती केली तर त्याच्यामध्ये आपलं नातं किंवा आपल्याकडं बळ, आपल्याकडचे रिसोर्सेस, आपलं वय, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मॅटर करतात. परंतु जेव्हा आपण या पद्धतीने आपण समजून सांगतो तर त्यामध्ये काय असतं की आपण लॉजिक किंवा तर्क वितर्क करण्यासाठी प्रवृत्त करतो. त्याच्या मागे एक अभ्यास असतो. पुन्हा समोरची व्यक्ती ही तेवढी सारासार विवेक बुद्धी वापरून योग्य त्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रवृत्त आपण करू शकतो. आणि या सगळ्यांमध्ये महत्वाचं असतं ते एक प्रकारचं भावनिक, ज्याला आपण म्हणतो ना आदान प्रदान, तर ते नातं फार महत्वाचं राहतं आणि ते नातं अधिकाधिक घट्ट होऊ शकतं जर आपण अशा पद्धतीने वर्तणूक केली तर. म्हणून एवढं सगळं झालं तर ह्या वाक्यानंतर म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की आता तुला जे काय हवंय ते कर, तर हे वाक्य किती महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाशी असलेला आपला स्नेह संबंध हा कुठंच त्याला तडा जाऊ दिलेला नाहीये आणि त्यामुळं उलट अर्जुन हे श्रीकृष्णांच्या खरं तर एक प्रकारे अधीन झाले की आता भगवंता तुम्ही जे काय म्हणाल ना त्या पद्धतीने मी करेन. तर अशा पद्धतीने प्रेमाने खरं तर भगवंतांनी अर्जुनाचं मन जिंकलेलं आहे एवढ्या एका वाक्यामुळे. तर ही खूप मोठी आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तर आता आपण रिसोर्सेस बद्दल बोललो किंवा एक स्वतंत्र इच्छेबद्दल बोललो. तर याच्यामध्ये श्रीकृष्ण ह्यांची ही समजून सांगण्याची कला किती मोठी आहे. तर भगवद्गीता अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये काही म्हणजे 45 मिनिटांसाठी साधारण सांगण्यात आली आणि आपण पाहतो की प्रत्येक श्लोकामध्ये किती गहनतम असं त्यांनी खूप गहन किंवा सखोल घेऊन गेलेले आहेत प्रत्येक श्लोकामध्ये अर्जुनाला आणि त्यांच्याद्वारे त्यांनी ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेले. तर अशा पद्धतीने किती मर्यादेपर्यंत श्रीकृष्ण हे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात हे जर आपण पाहिलं तर आपण लक्षात घेऊ शकतो की भगवद्गीता असू देत, भागवतम असू देत, चैतन्य चरितामृत असू देत, रामायण, महाभारत, हे सगळे जे ग्रंथ आहेत तर हे आपल्याला समजून सांगण्यासाठीच खरं तर उपलब्ध करून दिलेले आहेत भगवंतांनी. तर किती स्वरूपामध्ये ते एक्सटेंड स्वतःला करतात पाहू शकतो आपण. मग हे सगळं शास्त्र आपल्याला दिलेलं आहे. त्या शास्त्रांना जाणून घेण्यासाठी
भगवंत आपल्या अधिकृत प्रतिनिधींना आपल्यामध्ये किंवा आपल्याला मार्गदर्शनासाठी पाठवतात. ही देखील आपण पाहू शकतो की भगवंत किती कृपाळू किंवा त्यांना स्वतःला किती ते लौल्य आहे की या भक्ताला कशा पद्धतीने मी माझ्याकडे बोलवू शकेन. तर ते स्वतःच्या आध्यात्मिक प्रतिनिधींना म्हणजे गुरूंना आपल्याला मार्गदर्शनासाठी पाठवतात. अजून काय करतात तर आपण काय करू, आपण इथं कशामुळे आलेलो आहोत तर आपली इच्छाशक्ती आपण वापरली, हृदयामध्ये ती मलिनता घेऊन आलेलो आहोत की श्रीकृष्णांच्या बद्दल आपल्याला द्वेष निर्माण झाला की का बरं सगळ्या गोष्टींचा श्रीकृष्णांनीच उपभोग घ्यायचा, मला पण स्वतःला श्रीकृष्णांच्या शिवाय ह्या सगळ्या सृष्टीचा उपभोग घ्यायचा आहे. तर ही जी आपली असूया आहे तर तिला घेऊन आपण त्या मलिन हृदयाने आपण भौतिक जगामध्ये आलेलो. आणि आता ही हृदयाची मलिनता दूर करण्यासाठी किंवा शुद्धीकरणासाठी आता काही असुरी प्रवृत्तीचे लोक असू शकतात, काही दैवी प्रवृत्तीचे लोक असू शकतात. मग असुरी प्रवृत्तीचे लोक जेव्हा किंवा असुर जेव्हा जन्मतात तर त्याच्यामध्ये इतका द्वेष भावना असते, इतकी द्वेष भावना असते की जर त्या जीवाला असं लक्षात आलं की अरे आपण तर भगवंतांचेच अंश आहोत, तर ती आसुरी प्रवृत्तीची जी इच्छा आहे तर त्याचा उपभोग त्यांना घेता येईल का, तर नाही. म्हणून भगवंत इतके कृपाळू किंवा इतके करुणाप्रधान आहेत की ते काय करतात की अशा असुरांच्या हृदयामध्ये आपण म्हणतो ना की जसं स्मृती म्हणजेच भगवंत आहेत तसंच विस्मृती म्हणजे देखील भगवंत आहेत असं आपण पाहिलेले. तर भगवंत इथं विस्मृती म्हणून उपस्थित राहतात आणि अशा पद्धतीने आवरण करतात की त्या असुराला असं वाटतं की भगवंत नाहीच आहेत, मी म्हणजेच सर्वश्रेष्ठ आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भगवंतांबद्दलची विस्मृती ते त्या असुरांना देतात की जेणेकरून ते त्यांच्या इच्छेनुसार या म्हणजे इच्छेनुसार उपभोग घेण्याचा निष्फळ प्रयत्न करू शकतील. तर अशा पद्धतीने असुर असू देत की जिथं विस्मृती भगवंत निर्माण करतायत. त्याच्यानंतर पुन्हा एका दैवी प्रकृतीच्या जीवास असं वाटलं की नाही आपण खूप उपभोग घेतला, आपल्याला ही इच्छा तर या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून वरच्या फांदीवरून वरतून खाली असे खूप आपण उड्या मारलेल्या आहेत या संसारूपी वृक्षावरती. परंतु आता कंटाळा आलेला आहे, मला असं पाहिजे की कुठल्या गोष्टीची मी आराधना कुणाचा आश्रय घेईन परमश्रेष्ठ अशा शक्तीचा. हे जेव्हा ही जिज्ञासा आपल्यामध्ये निर्माण होते मग त्यावेळी श्रीकृष्ण त्या जीवाची उन्नती करण्यासाठी मग विविध देवी देवता असू देत किंवा अनेक आध्यात्मिक गुरु असू देत तर या सगळ्यांना त्यासाठी त्या व्यक्तीच्या मदतीसाठी पाठवतात. मग आता याच्यामध्ये काही कारणाने आपण एखादी गोष्ट विसरून जातो किंवा आपलं पतन होतं, मग पुन्हा पुन्हा आपल्या इच्छांनुसार आपण जेव्हा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो, कधी वर कधी खाली, अशा पद्धतीने आपण भरपूर धक्के घेतो. अशा 84 लक्ष योनींमध्ये जेव्हा आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमधून जात असतो तर त्यावेळी मग आपल्याला लक्षात येतं की नाही ह्या सगळ्या गोष्टी या भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत आणि त्यांचा आश्रय खूप महत्वाचा आहे. मग त्या दृष्टीने आपण आध्यात्मिक गुरूंची शरण घेतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्तिमय सेवेचा विचार करू लागतो. मग त्या पद्धतीने जसं म्हणतो ना आपण ये यथामाम प्रपद्यन्ते,
की ज्या भावनेने आपण भगवंतांसमोर जातो, तर तेवढ्या प्रमाणात आणि त्याच भावनेने भगवंत आपल्या समोर प्रकट होतात. आणि मग जेव्हा आपण या भौतिक सृष्टीचा उपभोग घेण्यासाठी आतुरलेलो आहोत, आपल्याला श्रीकृष्ण नकोय, पण त्यांची शक्ती मात्र हवी आहे, तर भगवंत मग ही भौतिक सृष्टी बनवतात की जिथे आपण शुद्ध असं अन्न, वस्त्र, निवारा, पुन्हा शुद्ध हवा, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी सहजपणे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एवढी त्यांनी काळजी केलेली आहे. आपल्याला तहान लागली असेल तर इतक्या साऱ्या नद्या आपल्यासाठी त्यांनी आपल्यासाठी निर्मिलेल्या आहेत. तर एवढ्या छोट्या 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 गोष्टींची त्यांनी काळजी घेतलेली आहे. आपण पाहू शकतो की आपल्याला जे काही हवंय तर ते या संपूर्ण सृष्टीमध्ये कुठं ना कुठं आपल्याला अवेलेबल किंवा उपलब्ध होऊ शकतं, जर आपली भौतिक इच्छा आपण त्या स्तरावरती काही आपण इच्छा करत असू तर अशा पद्धतीने भगवंताने कुठल्याच गोष्टींची कमतरता केलेली नाही. का तर त्यांनी आपल्या स्वतंत्र इच्छेचा नेहमीच आदर केलेला आहे. आणि मग जेव्हा पुन्हा एका व्यक्तीला भगवंतांविषयी जिज्ञासा निर्माण होते की नाही, मला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये पण खूप धक्के खाल्लेले आहेत, मला ते धक्के नकोयत, किंवा मी खूप चांगल्या पद्धतीने या सर्व गोष्टींचा उपभोग घेतलेला आहे आणि त्या गोष्टींचा उपभोग घेताना मला तरी सुद्धा एक आंतरिक समाधान जे आहे ते मिळत नाहीये. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण पाप पुण्य, चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टींना आपण जेव्हा कंटाळतो आणि श्रीकृष्णांना जाणून घेण्याची जिज्ञासा जेव्हा निर्माण होते, तेव्हा त्यांनी श्रील प्रभुपाद यांसारखे आध्यात्मिक प्रतिनिधी त्यांनी आपल्या या पृथ्वी तलावरती त्यांनी पाचारण केलं. आणि मग श्रील प्रभुपादांनी अशा पद्धतीची चळवळ निर्माण केली की तुम्ही कुठेही जगभरात जा, म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की भारतात आहे, महाराष्ट्रात आहे म्हणूनच मला भक्ती मिळतीये, असं नाही. तर तुम्ही कुठल्या कामानिमित्त किंवा कुठल्याही XYZ कारणामुळं अमेरिकेत गेलात, चीन मध्ये गेलात, जपान मध्ये गेलात, कुठेही जरी गेलात तरी देखील तुमच्या भक्तीचं पोषण करण्यासाठी श्रील प्रभुपाद यांनी आपल्याला मंदिर उपलब्ध करून दिलेली आहे. प्रभुपादांनी आपल्या समोर खूप मोठी ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिलेली आहे. मला इंग्लिश येत नाही तर मराठीचं त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन उपलब्ध आहेत. एखाद्या व्यक्तीला गुजराती समजतं तर गुजरातीमध्ये ट्रान्सलेशन आहेत. अशा पद्धतीने आपल्याला अगदी म्हणतो ना आपण की कुठंच शोधण्याची गरज नाहीये, तर इतक्या सहजपणे या सर्व गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने श्रील प्रभुपादांची ही जी चळवळ आहे, तर ही चळवळ म्हणजे भगवंतांनी एक प्रकारे अशी एक कृपा केलेली आहे. श्रील प्रभुपादांनी कृपा केलेली आहे, भगवंतांनी आपल्यावरती कृपा केलेली आहे की जेणेकरून आपली ही जी इच्छा निर्माण झाली की काय आहे आपलं अस्तित्व, काय आहे हे जाणण्याची ही जिज्ञासा, त्याला पाणी म्हणजे खतपाणी देण्याचं हे कार्य आपल्याला श्री प्रभुपादांनी करून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने भगवंतांचे प्रामाणिक प्रतिनिधी हे सर्व आपल्यासाठी इतके कष्ट करतायत. स्वतः भगवंत म्हणतात ना की परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. स्वतः भगवंत देखील म्हणजे केवळ प्रतिनिधींना पाठवतात असं नाही, तर भगवंत सुद्धा पुन्हा पुन्हा अवतरित होतात. आपण कालच नरसिंह चतुर्दशी साजरी केली. तर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी आणि प्रल्हाद, भक्त प्रल्हाद यांचा गुणगौरव करण्यासाठी स्वतः
नरसिंह भगवंत अवतीर्ण झालेले दिसतात. तशा पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये देखील आपण पाहू शकतो की हिरण्यकश्यपूचं किती त्यांनी त्या अटी ठेवलेल्या असतात की असं असा मृत्यू नको, तसा मृत्यू नको. तर असं असं नाही केलेलं की श्रीकृष्णांनी की तू तू कोण सांगणारा मोठा. ते त्यांनी त्या स्वतंत्र इच्छेचा त्यांनी आदर ठेवला की ठीक आहे, तुला असा नकोय ना मृत्यू, ब्रह्माजींनी तुला वरदान दिलेले, माझ्या भक्ताने तुला वरदान दिलेलं आहे, तर माझ्या भक्ताचं वचन मी खोटं पडू देणार नाही. तर ही काळजी भगवंत घेतायत. आणि मग उंबरठ्यावरती संध्याकाळच्या वेळेस स्वतःच्या मांडीवर स्वतःच्या नखांनी त्यांनी हिरण्यकश्यपूला त्याचा वध केला. आणि ते केल्यानंतर ते काय, तर त्या हिरण्यकशिपूच्या सिंहासनावरती ते आरूढ झाले. आता हे देखील महत्वाचं आहे की जरी त्यांनी असुराला एका मारलेला आहे, आणि तरी देखील आसनावरती बसलेले आहेत. कुठला विचार केला तर त्यांनी काय विचार केला, म्हणजे एवढे परम कृपाळू आहेत ते. आपण कालच ड्रामामध्ये पण पाहिलेलं की सिंहासनावर बसून ते काय करतायत, तर हिरण्यकश्यपू म्हणजे किंवा हिरण्याक्ष म्हणजे जय विजय हे माझे भक्त आहेत. तर त्या दृष्टीने ते पाहतायत की हे माझे भक्त आहेत मागच्या म्हणजे मूळ अवतारामध्ये, याचा विचार करतायत. दुसरं म्हणजे या हिरण्यकश्यपूनी प्रल्हाद माझ्या भक्ताला खूप त्रास दिलेला आहे. तर त्या म्हणजे त्या त्रासाची त्याला मी शिक्षा दिलेली आहे, परंतु त्याच्या सिंहासनावरती बसून त्याच्याकडून थोडी का होईना ही सेवा माझ्या प्रती घडेल. तर अशा पद्धतीने ते त्या करुणेच्या भावामध्ये त्या सिंहासनावरती आरूढ झालेले आपण पाहू शकतो. आणि जेव्हा भक्त प्रल्हाद त्यांना शांत करतात, त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाळ पुष्पहार टाकतात, तर तेव्हा प्रल्हाद महाराज हे काय वरदान मागतात, तर माझ्या वडिलांना तुम्ही या सर्व किंवा भक्तिमय सेवेमध्ये संलग्न करा. तेव्हा परम कृपाळू हिरण्यकश्यपू काय म्हणतात की तुझे वडील तर त्यांना तर मोक्ष मिळालेलाच आहे, तर केवळ वडील नाही तर 21 पिढ्यांचा देखील उद्धार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की इतक्या म्हणजे आपण भगवंत एक भक्त एक स्टेप फक्त उचलली आहे प्रल्हाद महाराजांनी, की भक्तीची स्टेप उचललेली आहे. परंतु श्रीकृष्णांनी की ते इतके कृपाळू आहेत की ते 21 पिढ्यांचा मागच्या पुढच्या 21 पिढ्यांचा ते उद्धार करतात. तर अशा पद्धतीने त्यांच्या दयेचा हा अमाप सागर आहे. तर म्हणजे दयाभाव आहे, परंतु कुठंच ते स्वतंत्र इच्छेला मात्र धक्का देखील लावत नाही. तर त्यांना अशी इच्छा आहे की मी ही जी हृदयाची मलिनता आहे तर ती साफ करण्याच्या दृष्टीने थोडस जरी एक अंश मात्र जरी त्यांना चिन्ह दिसलं तरी पण ते इतके खुश होत आहेत. म्हणून पुतनेसारख्या राक्षसीमध्ये देखील केवळ तिने स्तनपान केलं म्हणून त्यांनी स्वतःच्या आईचं त्यांना स्थान दिलं. तर अशा भावनेमध्ये ते प्रत्येक असुराकडे देखील पाहत आहेत. आणि त्या गोष्टीच त्यांना इतकं ते खूप आनंद होतो की ही छोटीशी गोष्ट सेवेमध्ये केलेली आहे या आसुरी व्यक्तीने देखील, आणि त्याचं त्यांना रिवॉर्ड त्या व्यक्तीला देतात. तर त्यामुळं आपल्या हृदयामध्ये पण थोडीशी जरी जिज्ञासा त्यांना दिसली तर ते परमात्माच्या रूपामध्ये तिथं वास करतायत की मी इथंच थांबलेलो आहे. आपल्या म्हणजे आपण प्रल्हाद प्रिय प्रभूजींचं भागवतम आपण ऐकलं मागच्या रविवारी, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपल्या शरीराचा सर्वात मलिन भाग कुठला असेल तर तो म्हणजे आपलं हृदय. एवढी असूया किंवा एवढी घाण आपण साठवून ठेवलेली आहे हृदयामध्ये, परंतु त्या हृदयामध्ये भगवंत स्वतः म्हणजे तिथं कुणीच राहणार नाही, तर तिथे स्वतः भगवंत उपस्थित आहेत परमात्मा म्हणून, आणि ते वाट पाहतायत
की कधी तू माझ्याकडे वळशील आणि कधी हरिनाम किंवा माझं स्मरण करशील, मी तुझ्या हृदयाची साफसफाई करायला तयार आहे. तर ही भूमिका भगवंत घेतात. आणि त्यांना इतका आनंद होतो या सेवेमध्ये की अरे, हरे कृष्ण महामंत्र म्हणला, मग प्रत्येक हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्या प्रत्येक उच्चाराने ते इतके खुश होतात की ते इतकं छान पद्धतीची आपली साफसफाई सुरू करतात. तर अशा पद्धतीने भगवंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेले आहेत. परमात्मा स्वरूपात असू देत, देवी देवतांना ते प्रेरणा देतात की या व्यक्तीला अशा पद्धतीने मदत करा. त्याच्यानंतर आध्यात्मिक गुरूंना, आध्यात्मिक प्रतिनिधींना, आपल्या अधिकृत प्रतिनिधींना प्रेरणा देतात की या जीवाच्या मदतीसाठी तुम्ही कार्य करा. तर अशा पद्धतीने भगवंतांनी या सर्व गोष्टी आपल्यासाठी किंवा आपण भगवंतांकडे कधी एकदा वळून पाहतोय हे करण्यासाठी त्यांनी या सर्व गोष्टी खरं तर निर्मिलेल्या आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपलं समुपदेशन खरं तर आपलं चालू आहे. खरं केवळ भगवद्गीताच नाही, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने एवढी मोठी रिसोर्सेस ज्याला म्हणतो, की नुसतं स्पून फिडिंग किंवा नुसतंच हे केलेलं नाहीये की सक्ती केलेली नाहीये. तर त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी निर्मिलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टींची उपलब्धी करून दिलेली आहे की जेणेकरून आपण हे अधिकतर गुह्य ज्ञान घेण्यासाठी आपण इच्छुक होऊ किंवा त्या दृष्टीने जिज्ञासा आपल्यामध्ये निर्माण होईल. फक्त एकच गोष्ट ते सहन करू शकत नाहीत, ते म्हणजे वैष्णव अपराध. वैष्णव अपराध म्हणजे कसं असतं की भगवंतांना शिशुपाल किंवा हिरण्यकश्यपू म्हणा किंवा म्हणजे ज्यांनी किंवा हिरण्याक्ष असू देत, ज्यांनी भगवंतांच्या डायरेक्ट विरुद्ध ज्यांनी युद्ध पुकारलं, तर त्या सगळ्यांना श्रीकृष्णांनी एक दृष्टीने कृपा किंवा एक दयाभाव दाखवलेला आहे आणि त्या गोष्टींचं त्यांनी फारसं मनावर घेतलेलं. म्हणजे शिशुपालचा जरी वध केला तरी ते स्वतःच्या हृदयामध्ये ते ज्योती स्वरूपामध्ये त्यांनी त्यांना सामावून घेतलेले. त्याच्यानंतर अशा अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भगवंतांना आपण डायरेक्ट त्यांच्या विरोधात आपण जर गेलो तर त्यांना फारसं काही वाटत नाही. परंतु प्रत्येक जीव म्हणजे भगवंतांची मुलं आहेत. आणि जेव्हा आपल्याच मुलांमध्ये जेव्हा युद्ध होतं किंवा ज्याला म्हणतो आपण कलह निर्माण होतो, ते मात्र भगवंत सहन करू शकत नाही. आपण देखील पाहू शकतो की आपल्या मुलांनी जर आपल्याला काही त्रास दिला तर आपण ते फार मनावर घेत नाही. परंतु आपल्याच मुलांमध्ये, त्या भावंडांमध्ये जर भांडणं लागली तर त्याचा खूप त्रास आपल्याला होतो. तर अशा पद्धतीने म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपण उन्हा कधी कसं तापत नाही किंवा त्याचा फार त्रास होत नाही, परंतु पायाच्या तळव्यांना मात्र आपल्याला खूप ऊन लागतं. तसंच भगवंतांना जर आपण डिरेक्टली जरी प्रत्यक्ष जरी नावं ठेवली तरी त्यांना काही वाटत नाही. परंतु त्यांच्या भक्तांना जर आपण त्रास दिला, वैष्णव अपराध जर आपल्याकडनं घडले, तर मात्र त्यांच्या ते तळपायाला आग लागण्यासारखं होतं आणि मग भगवंत त्या गोष्टी सहन करत नाही. जसं आपल्याला माहितीये की अमरीश महाराज आणि दुर्वासा मुनींचं आपल्याला उदाहरण माहितीये की ते सुदर्शन चक्र जेव्हा दुर्वासा मुनींच्या मागे लागलं तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश कुणीच नाही वाचवू शकले. आणि विष्णू म्हणतात की ह्या सुदर्शन वरती जरी ते माझं जरी असलं तरी माझ्यावरती अमरीश म्हणजे माझ्या भक्ताचा अधिकार आहे. त्यामुळं सुदर्शन हे माझ्या भक्ताच्या अधीन. आणि मग शेवटी त्यांना म्हणजे अमरीश महाराजांची माफी मागितली, तेव्हा मग ते सुदर्शन त्यांनी ते थांबवू शकले. तर हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सुग्रीव आणि बली यांचं पण आपण उदाहरण पाहू शकतो की सुग्रीव हे श्रीरामांना योग्य आदरातिथ्य देत होते, परंतु लक्ष्मणजींना ते थोडस दुर्लक्ष करायचे.
जसं की प्रसादाला बसण्यासाठी त्यांनी ते अंथरण्यासाठी काहीच त्यांना आसन कुठलंच दिलं नाही. मग हनुमानजींनी एका वृक्षाची साल लक्ष्मणजींसाठी हे केली. तर अशा पद्धतीने लक्ष्मणजींचा थोडा त्यांनी दुर्लक्ष करणं हा अपराध जो केला तर ते रामचंद्रांना आवडलं नाही. आणि म्हणून जेव्हा सुग्रीव आणि बली यांचं जेव्हा म्हणजे रामचंद्र म्हणतात की तुमचं युद्ध सुरू असताना मी बली महाराजांना म्हणजे त्यांना ठार करेल आणि त्यांच्या दिशेने ते धनुष्य सोडेल. तर असं जेव्हा वचन देतात तर तेव्हा बलीकडून सुग्रीवाला खूप मार सहन करावा लागतो आणि श्रीरामचंद्र मात्र बलीला मारू नाहीत शकत. मग रामचंद्र जेव्हा सुग्रीव श्रीरामांना म्हणतो की तुम्ही तर वचन दिलेलं मग तुम्ही का नाही मारलं त्यांना, तेव्हा ते काय म्हणतात की अरे मला ओळखताच नाही आलं की तू कोण, तुम्ही एवढे दोघं सारखे दिसता. तर ऍक्च्युली त्याच्या मागची भूमिका त्यांची अशी होती की तू माझ्या भक्ताचा साक्षात आदिगुरूंचा अपमान केलेला आहे, त्यामुळं तुला ही शिक्षा मिळणं गरजेचं होतं. म्हणून हे जे काही मार त्यांना सहन करावा लागला तर ते त्याचे परिणाम होते. आणि मग पुढं काय म्हणतात ते की तू आता एक काम कर लक्ष्मण, तुम्ही ह्यांच्या गळ्यामध्ये हार घाला आणि मग मी आता ओळखू शकेन. तर गुरूंना जेव्हा आपण म्हणजे गुरूंची जेव्हा कृपा होते तेव्हा मग भगवंत देखील कृपा करतात आणि मग भगवंत सुग्रीवाचं रक्षण करतात आणि बलींना ठार मारतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की कितीही काही झालं तरी आध्यात्मिक गुरूंना शरण जाणं हे जे श्रील प्रभुपादांनी आपल्याला तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. तर आपण पाहू शकतो की आपण ज्ञान कुठल्या प्रकारे घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला कुणाला ज्ञान द्यायचं असेल तर ते केवळ आपण विचारांना उद्युक्त करणारं ज्ञान देणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं त्या व्यक्तीच्या आंतरिक तो संघर्ष की जो पॉझिटिव्ह संघर्ष म्हणू शकतो आपण तो निर्माण होईल आणि मग बुद्धीला चालना मिळेल की मनावर कसं नियंत्रण करायचं. अशा पद्धतीने ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं गरजेचं आहे. ते गुह्यतर किंवा श्रेष्ठ ज्ञान आहे साक्षात भगवंतांविषयी आणि भगवंतांच्या भक्तांविषयी. हे गुह्यतर ज्ञान आपण घेणं गरजेचं आहे. त्याचा पूर्ण विचार मंथन म्हणजे चरणी की आपण म्हणतो ना केवळ श्रवण केलंय असं नाही तर त्याच्यावरती स्मरण किंवा त्याच्यावरती निरंतर चिंतन करणं गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर जसं आपण दही घुसळून ताक करतो, लोणी निर्माण होतं, तर तशा पद्धतीने हे विचार मंथन केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं एक स्पष्टता निर्माण होते आणि मग आपण त्या स्वच्छ अशा निर्मल बुद्धीने आपण योग्य तो निर्णय घेण्यास प्रवृत्त होतो आणि मग आपण तुझ्या इच्छेस जे येईल ते कर असं भगवंत म्हणतात. तेव्हा त्या क्षणाला आपली इच्छा ही भगवंतांच्या इच्छेशी एकरूप होते. असं नाही की आपली काहीतरी स्वतंत्र इच्छा राहते. आपण त्या अवस्थेत म्हणू शकतो की माझी इच्छा आणि भगवंतांची इच्छा की तुमची जी काही इच्छा आहे त्या पद्धतीने माझ्याकडनं कार्य होऊ दे. तर या स्तरापर्यंत भगवंत आपल्याला नेत आहेत आणि मग त्या अवस्थेमध्ये जे आपण काही कार्य करतो ते खऱ्या अर्थानं भक्तिमय सेवा असते आणि ती भक्तिमय सेवा ही सर्वांच्या कल्याणार्थ म्हणजे सर्वांचं जगाचं कल्याण करते. तर आणि त्याचा परिणाम म्हणजे भगवंतांना सगळ्यात महत्वाचं काय आहे की ते आतुरतेने आपली सर्वांची वाट पाहत आहेत की हा रुसून गेलेला माझा मुलगा माझी मुलगी ही परत कधी येतील. तर यासाठी ते आतुर आहेत आणि ते वाट पाहतायत की कधी स्वतःच्या किंवा माझ्या घरी माझी ही सर्व मुलं येतील आणि त्यांचा या दुःखापासून त्यांचा
म्हणजे या दुःखातून ते सर्व बाहेर पडतील आणि पुन्हा एकदा शाश्वत आनंदामध्ये ते आपण म्हणू ना गुण्या गोविंदाने राहतील. तर अशा पद्धतीने आपल्यापेक्षा भगवंत आतुर आहेत आपल्याला स्वगृही आणण्यासाठी. तर याचा आपण या श्लोकाचा आपण देखील पूर्णपणे विचार करूयात आणि भगवंतांच्या या सर्व काही जे काही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा आपण नित्य नेमाने त्याच्यावरती विचार मंथन करूयात की जेणेकरून आपण देखील आपलं आयुष्य हे भगवंतांच्या इच्छेनुसार जगण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण 63व्या श्लोकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कुणाला यामध्ये काही ऍड करायचं असेल किंवा काही चुकलं असेल तर ते सांगू शकता आणि कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण. अनम्यूट हरे केलेलं आहे, कृष्णा, कुणाला काही दंडवत विचारायचं. प्रणाम माता. हरे कृष्णा, दंडवत. दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर विवेचन. धन्यवाद. हरी बोल माताजी, खूप छान. थँक्यू. तुमचं श्रवण खूप छान आहे. नाही हो थँक्यू. माताजी. हरे कृष्णा.